तो गाईज आता माझ्या हजबंड केळी घेऊन आलेले आहेत. आम्हाला जायचं आहे माझ्या घरी आणि माझ्या दीदीकडे. तो गणपती आहेत ना आज, तुम्हाला पण दाखवेन मी. आणि इथे आमचा चिकू उठलेला आहे, आता खेळत आहे. आणि विद्युत गेलेला आहे ट्युशनला. तो ट्युशनवरून येईल आणि मग नंतर आम्ही जाऊ. गाईज आता इथे मशीन लावलेली आहे आणि आता मी चहा घेते. या गाईज चहा प्यायला तुम्ही पण. हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज आता थोड्या वेळाने विद्युत येईल, मग आम्ही रेडी होऊ. आम्ही सगळे जाणार आहेत आता माझ्या घरी, माझ्या माहेरी. आणि माझ्या दीदीकडे गणपती आहे. तुम्हा सर्वांनाही साखरच्या गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता कपडे धुतलेले आहेत, आता वाळत वगैरे घालते. मला तेच पटापट रेडी पण होतं. माझी केस आहेत ना ती बसत पण नाही आहेत, तर सो मी त्याला काय करणार आहे, आता ड्रायरने स्ट्रेट करणार आहे. कारण की माझी आयनिंग मशीन आहे ना ती माझ्या मम्माकडे राहिलेली आहे. सो ते एवढं जवळ नाही आहे की जाऊन मी घेऊन येईन. त्यामुळे मी आता ड्रायरने स्ट्रेट करायचा प्रयत्न करेल, तुम्हालाही दाखवेल मी. सो भेटूया थोड्या वेळानंतर. ओ बाबूच्या पप्पा विद्युतला आणायला चाललेत ना, ती टीना दादाची आहे ना, देऊन टाका ती चाललेत. तर हार बा एवढा लेट दिला हां का, मी आत्ता बघितला. दरवाजाच ओपन नाही केला तर काय. सो गाईज आता माझे हजबंड चाललेले आहेत विद्युतला आणायला. आणि तसंच माझ्या सगळ्यात मोठ्या दादाची बॉटल आहे, ती पण द्यायला सांगितलेली आहे. परत आम्हाला जायला मिळत नाही ना त्यासाठी. तर माझ्या घराच्या जवळच आहे विद्युतचा क्लास, सो त्यामुळे द्यायला चालेल. बाय बाय. सो आता गेलेले आहेत, मी पण आतून घेते पटकन. सो गाईज विद्युत पण आलेला आहे, आलेले आहेत माझे हजबंड आणि विद्युत. इकडे आहो. तर तुझे हजबंड कसे दिसत आहेत कमेंट करून सांगा. लवकर लवकर रेडी हो, बाबूला पण रेडी करायचं. तो उपडीच घ्यायला बघतोय. सो गाईज आता विद्युत पण आलेला आहे, विद्युत वगैरे रेडी झालेले आहेत सगळे. आणि मौलेश्वरला काकींची तब्येत खराब आहे म्हणून त्या आल्या नाही, आणि त्यासाठी आमच्या प्रतूची आंघोळ राहिली. सो मी आता त्याला आंघोळ घातली आणि त्याला रेडी केलं आहे आणि त्याला झोपवलं. आता मी पटकन रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. सो गाईज आता मी रेडी झालेली आहे. मी कशी दिसते तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला. सो ही साडी आहे ना ती माझ्या भावाने भाऊबीजला दिलेली, आणि तीच आम्ही आता सगळ्यांनी विअर केलेली आहे, दीदीने आणि मी. सो पण मी ना ब्लाऊज शिवला नव्हता, त्यासाठी माझा ब्लाऊज आहे ना माझ्या फ्रेंडकडे होता, तर तो घेऊन आलेली आहे ती. तर तोच आता विअर केलेला आहे. माझी पूर्ण लुक मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. आज आता आम्ही निघणार आहोत आणि मी पण आता रेडी झालेला आहे. कसं दिसतंय तुम्ही कमेंट करून सांगा गाईज. आता मम्मा पण रेडी झाले, थांबा तुम्हाला दाखवत. गाईज आता डॅडी पण येतात, ते पेट्रोल भरायला गेलेले. मम्मा कशी दिसते तुम्ही कमेंट करून सांगा. साडीची लुक अजून भारी दिसतं आणि मम्माचा मेकअप तेव्हा किती क्यूट आहे. मी खूपच सिंपल मेकअप केला आहे गाईज. मी पॅनकेक आणि पावडर लावलेली आहे, फक्त जास्त काही लावलेलं नाही आहे. तुम्ही कमेंट करून सांगा मी कशी दिसते. आता माझे हजबंड आलेले आहेत आणि आता आम्ही निघू. विद्युत आहे ना. डेकोरेशन छान केलंय का दीदी? अच्छा हां हो, मला आताच ताई बोलली. अगं कशी काय हात धुतलेले का डोळ्यात पडेला बघा हा व्हिडिओग्राफर बघा. तुला त्याला फोटो दाखवला जेवताना. नको रे, चालू नको तो करू. मंडप आलाय त्याला ते काकी फोन नंबर देणार होती. आता आम्ही फोटोशूट करून आलेलो आहे तिथे, फोटोशूटला गेलेलो. सो मी आणि दीदीने फोटोशूट केलेला आहे आणि रील पण बनवले, तुम्हाला बघायला मिळेलच. आणि हा माझ्या दीदीचा घर आहे.
हॅलो गाईज. हा माझा मोठा बाचा आहे, अजून छोटा बाचा अजून एक आहे, तो घरी आहे, तिथे घरात आहे. आणि माझा भाऊ छोटा, एकदम पण छोटा नाही. ए दादू आहे तो. आणि हे बघा माझ्या दीदीचं अंगण बघा किती सुंदर आहे. दीदीने अशी झाडं लावलेली आहेत बघा, किती सुंदर वाटतात. हा दीदीचं घर आहे, तुम्हाला आतून मी नंतर होम टूर देईल कधीतरी, आज वेळ नाही आहे, खूप पाहुणे आहेत. हे बघा किती सुंदर आहे, एंट्रेस बघा. आणि मला असं घर खूप आवडतं आणि आमच्या दीदीला पण, म्हणून माझ्या दीदीने असं बांधलंय. काय रे